कराडी कना या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज सकाळ सकाळी लागलंय नियोजन व्यायाम द्यायचं आणि फिरवून आणायचं. मग सुंदरला आणि प्रतापला झोपून घेऊन निघालो आपण आपल्या नेहमीच्या रस्त्यानं खाली. मग आज सुंदरने एवढी गती धरली मी बसलो चकड्यात. मग उतरलो कारण की बसा येईना आणि त्यात सुंदर आज एवढा चांगला चालायला लागलाय म्हणजे बऱ्यापैकी दरवेळेपेक्षा चांगला चालायला लागलाय. कुठं गेली मी पायानं उडतो काय झालं गती धरली नव्हता. आता आम्ही सुंदरला सोडवलाय आणि हिराला प्रताप बर झोपलाय. आता ह्यो हिरा म्हणजेला तर ह्यो प्रतापचा जुना जोडीदार. आपण प्रताप बारका असताना हिराबर आपण झोपलेलाच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलाय. आता ह्यो हिरा कोणाचा आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ह्यो हिराच्या पुढे उभा आहे ह्यो हिराचा मालक म्हणजे आपला भाऊकेतला म्हणजे आपला भावच आहे ह्यो. आणि ही दोघं आहेत ती त्याचे मित्र आहे ती. आणि आम्ही सकाळ सकाळी आज व्यायाम द्यायचं म्हणून ह्या तिघांना पण झोपून घेऊन जायचं म्हणलं व्यायाम द्यायला. आणि आता आम्ही सुंदरला इथं सोडलाय आणि हिराला आणि प्रतापला झोपून घेऊन निघालेलो तोवर दोघांचा सोगा जुळतोय. दोघांची उंची एकसारखी. ह्याच्या अगोदर या दोघांना झोपलेला आहे त्यामुळे दोघांनी पण एकमेकाबद्दल चांगलं माहीत असल्यामुळे दोघं पण असली पळायला लागली ती. दोघांनी पण गती धरली. मग असे थांबना ती म्हणून हिराचा आता आपल्या प्रतापचं तर यशनीला जावं आहे आणि हिराचं पण आता यशनीला जावं लावून घेतले. बघूया आता पुढं जाऊन कसं करते ती. आता आम्ही चौघं पण बसणार आहे कारण की पूर्ण फुल व्यायाम करून घ्यायचा या तिघांच्याकडनं पण. आणि त्यासाठी आम्ही चौघं पण छकड्यात बसणार आहे. मग छकड्यात असं वजन असलं की मग चांगलं त्यासनी म्हणजे पळत नाही ती जास्त आणि चांगला व्यायाम पण होते. तर इकडे लागलं कुत्रं भुकायला. आता ही अशी गाडी शेजारने गेल्यामुळे जरा वासरा असल्यामुळे जरा हे होते बुजल्यासारखे होते पण व्यवस्थित चालते. हिरा आणि सोबत जुळल्यामुळेच ती गाडी एका गुतून चालते. वडून 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 हिरा गतीच धरतो या. हाय काय विशाल तसं नाही रे बाळा. कुणाच्या गाडीवर पुढे जा खायचं पायाचं फोटो कर छातीचं. हा हा आता जोरात दिसते दिसते कडक आणि चालते ती पण व्यवस्थित. आपलं रानातलं घर आहे कालावड्याच्या हिरकेशनच्या बरोबर समोर. आणि आपण नेहमी व्यायाम देतो तो आपण कालावडे रोडला व्यायाम देतो म्हणजे आमच्या रानातल्या रस्त्याला व्यायाम देतो तिथूनच चालवतो. तो बरोबर 2 किलोमीटरचं अंतर आहे. आपण नेहमी असं 2 किलोमीटर जातो 2 किलोमीटर येतो म्हणजे 4 किलोमीटर आपलं नेहमीचं होत असते. पण आज काय झालंय आपण सुंदरला आणि प्रतापला 2 किलोमीटर घेऊन गेलो. 2 नाही 1.5 किलोमीटर घेऊन गेलो. 1.5 किलोमीटर घेऊन गेलो आणि तिथं सुंदरला सोडला आणि हिराला झोपून प्रतापला तसाच मागे घेऊन 2 किलोमीटर पासून परत वाटार रोडला लागलो. वाटार रोडला 1 किलोमीटर गेलो परत आता पाठीमागं फिरलो. आता डबल आपण सुंदरला जिथं सोडलाय तिथं जाऊन झोपून घेऊन मागे येणार आहे आणि हिराला तिथं हिराच्या दावणीला सोडून येणार आहे. असं सुंदरचं 3 किलोमीटर प्रतापचं 8 किलोमीटर आणि हिराचं 5 किलोमीटर असं या बैलांचा व्यायाम होणार आहे आज. कारण की आज
आता आम्ही नाही म्हणलं तर एक 4 जण बसतोय छकड्या, त्यामुळं खचून व्यायाम ओढ पण लागते त्यांना आणि कस पण निघतोय. आणि चालवल्याशिवाय कस पण निघल्याशिवाय सारखा होत नाही. आणि मग पळायला पण परत गती धरतील. आता फेऱ्याचं पण नियोजन लावलंय. आता आपण आलोय बघा रानातल्या घरापाशी आलोय, आपल्या म्हणजे आपल्या गोट्यापाशी आलोय. आता इथून परत आणखी सुंदर जिथं म्हणजे हिराच्या वस्तीवर जायचं आणि तिथं सुंदरला बांधलाय, तिथनं सुंदरला घेऊन परत मागे यायचं. असा चांगला व्यायाम होतोय. आणि प्रतापचा आणि हिराचा जोड कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढनं चालताना बघा कशी एका पाऊंडावर चालते, दोघांचे पाय एकसारखं पडतात. दोघं उंचीला पण एकसारखे आहेत, वयानं पण एकसारखे आहेत आणि चालायला पण एकसारखे आहेत. मी ते गेलोय थांब म्हणाय नाही तिथे बघ. जाऊ दे. आता प्रतापला आणि सुंदरला वर घेऊन आलोय. आता दावणीला बांधली ती भाऊनी तवर वैरण टाकून ठेवलेली. आता ती वैरण एका साईडला सारून घेतल्या, कारण की लगेच काय वैरण खायला टाकायचं नाही, नाहीतर पोट बिघडते. मग त्यासाठी आता थोड्या वेळानं अर्ध्या तासानं पाणी दाखवायचं आणि मग वैरण टाकायची. तोपर्यंत अशी शांत उभा राहून घ्यायची व शांत होऊन द्यायची. त्याशी उभा राहून चांगली निवांत बसतील. थोड्या वेळानं पाणी पाजायचं आणि वैरण टाकायची. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.